राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे। वित्त विभागाने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, मात्र या निर्णयामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करत सरकार मुंबई बँकेवर मेहरबान असल्याचं म्हटलंय। मुंबई बँकेवर का आक्षेप घेतला जातोय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। महायुती सरकारची नव्या वर्षातली पहिलीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली। खाते वाटपानंतर पार पडलेल्या या बैठकीत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई बँकेतून करण्याचा निर्णय सरकारने घेतला। भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या या बँकेतून आता सरकारी व्यवहार होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्री अजित पवार गैरहजर असतानाच संबंधित प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडण्यात आला आणि मंजूरही करण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन कोणत्या बँकेतून करायचं हे ठरवण्यासाठी काही निकष असतात। रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 9% असणं गरजेचं आहे। मुंबई बँकेचं भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 7.11% इतकंच आहे। लेखा परीक्षणाचा अ दर्जा आवश्यक असताना मुंबई बँकेचं लेखा परीक्षण ब दर्जाचं आहे। 2025 मध्ये 2019-20 चा लेखा परीक्षणाचा अहवाल विचारात घेण्यात आलाय। लेखा परीक्षण अहवालात बँक 47 कोटी रुपये तोट्यात असल्याचं नमूद केलंय। सरकारच्या निर्णयानंतर अंबादास दानवे यांनी टीका करत मुंबई बँकेबाबतचा निर्णय अन्य बँकांनाही लागू करा असं म्हटलंय। पर्याप्तता गुणोत्तर जे 9% पाहिजे ते माझ्या माहितीप्रमाणे फक्त 7.11 आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखा परीक्षण अहवाल शेवटचा त्याने 19-20 चा बघितला अशी माझी माहिती, जो खरं तर 23-24 चा तर शेवटचा तो बघितला पाहिजे, कारण आता 25 येतंय, 25 आलंच आहे खरं तर। आणि म्हणून जर हा नियम मुंबई बँकेला आहे तर महाराष्ट्रातल्या अन्य बँकेला लावावा लागेल, नाही तर हा नियम कोणासाठी लावला हा पण एक मुद्दा आहे। आणि वित्तमंत्री अजितदादा नसताना का लागला हा पण प्रश्न। एवढी घाई का होती की वित्तमंत्र्याची बाबा ठीक आहे पुढची कॅबिनेट 8 दिवसांनी झाली असती, आणि म्हणून या निर्णय घेताना मला असं वाटतं घाई झालेली आहे। दरम्यान मुंबई बँकेबाबतचा निर्णय योग्य आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय, तर नाबार्ड आरबीआयच्या नियमानुसारच बँक चालते। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रवीण दरेकर म्हणतायत। महाराष्ट्र सरकारने तपासूनच सांगितलं आहे त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटनी, त्यामुळे जो निर्णय झाला तो योग्यच आहे। मुंबई बँकेच्या वाटचालीत आमच्यावर खूप प्रेम आहे विरोधकांचं। या आपल्यालाही कल्पना आहे की गेले 10-15 वर्ष बिनबुडाचे आरोप, बँकेची बदनामी, परंतु आम्हाला त्याची पर्वा नसते। आमचा ग्राहक, आमचा डिपॉझिटर यांचं हित आम्ही बघत असतो आणि उत्तरोत्तर मुंबई बँक प्रत्येक वर्षी प्रगतीचा टप्पा पार पाडते, म्हणूनच हे यश मिळतंय। त्यामुळे सरकारला मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बँकेवर विश्वास ठेवला। सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ता कोणत्या बँकेत जमा करावेत यावरून वारंवार चर्चा होत असते। राजकीय पक्षांमध्येही अनेकदा कलगीतुरा रंगलेला आहे। त्यातच मुंबई बँक आरबीआयच्या अनेक निकषात बसत नाही, तरीही हा निर्णय घेण्यात आल्यानं सरकार आपल्या आमदाराच्या बँकेवर मेहरबान असल्याची चर्चा आहे। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।